नमस्ते. आपल्यासोबत असत अशोक सावंत, ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असत आणि आता विद्यमान भाजपाचे उपाध्यक्ष असत. त्यांनी पूर्वीच्या कोकण बोटमधून प्रवास केलेला असा आणि ते आता आमका आपले अनुभव सांगतात की कशी बोट चालू होती आणि ते आता आपल्या ह्या पण सांगणार आहेत की आता ते नवीन बोटीत बसलेले आहेत आता नव्या फेरीत. तर ते आता तुमका आता नवी फेरी कशी आहे त्यांना वाटली, जुनी फेरी कशी होती आणि नवीन फेरी कशी होती ह्याही ते सांगणार आहेत. पहिल्या प्रथम आम्ही या बोटीत बसलो आणि मालवणी कोकण या नाव आज जगात जाईल असं वाटतं. मी पहिला जेव्हा बोट चालू होती तेव्हा लहानपणी त्या बोटीत बसून मालवणवरून मुंबईला आलेलो. आई वडील माझ्या बरोबर होते आणि ती पूर्ण मला आठवण आहे की त्या बोटीमधून पहिला गेलो. त्याच्यानंतर देवगडमध्ये पण मालवणच्या काही विषयामुळे बंद पडल्यानंतर देवगडमध्ये त्याही बोटीतून मी देवगडमध्ये प्रवास केलेला आहे. आणि आत्ता M2M या बोटीतून सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे यांनी ही बोट या ठिकाणी आता अतिशय कष्ट घेऊन चालू केलेली आहे. तर माझा असं सांगायचा अनुभव अतिशय चांगला आहे की आम्हाला या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना एक अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी ही बोट चालू झाली आहे, सेवा मिळत आहे आणि ही सेवा अशीच अतिशय आनंद वाटतोय आणि उत्सुकता होती, आनंद वाटत होता की बा या बोटीत बसावं. म्हणून या पहिल्या दिवशी 1 मार्च दिवशी आज नितेश साहेबांनी या बोटीचं आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने या ठिकाणी उद्घाटन केलं आणि आम्ही या बोटीतून चाललेलो आहोत. आणि अतिशय आनंदाचा क्षण आहे की आम्ही आता विजयदुर्गापर्यंत या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि अतिशय चांगला वाटता मालवणी संघाचा अतिशय चांगला वाटता. आणि आज ही बोट कायमस्वरूपी चालू राहायची अशी या ठिकाणी आम्ही संपूर्ण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवांका घराणा घालतो की अशीच लोकांना सेवा मिळूची. आणि जी पूर्वीची आठवण होती चौगुल्यांची बोट, माझ्या लहानपणी या चौगुल्यांच्या बोटीची आठवण त्या बोटीतून मी फिरलेलो आहे असंय. आणि आता त्याच्यानंतर देवगडपर्यंत बोट होती, त्या देवगडमध्ये पण मी त्या बोटीने गेलेलो. आणि आत्ता त्या देवगड नंतर ती डायरेक्ट गोव्यात जाय, देवगड बंदर करून नंतर गोव्यात जाय. आता ही बोट भाऊच्या धक्क्यावरून सुटली असा आणि ही बोट आता विजयदुर्गाक जातली. म्हाका एक मालवणीचो अभिमान हा म्हणून मी मालवणीत तुमका सांगतोय. आणि असोच आमका आनंद सातत्याने मिळत राहावचो सिंधुदुर्ग जिल्ह्या वासियांका. आणि सर्व बंदरा, मालवण बंदर, देवगड बंदर ही जेवढी बंदर आहेत ते सगळ्या बंदरामध्ये जाऊ होई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांका याचो आनंद घेऊक मिळावं एवढी माझी इच्छा. धन्यवाद.